मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण होते। दरम्यान मी सध्या उभा आहे भगवान भक्तिगडावरती आणि याच ठिकाणी प्रत्येक वर्षी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो। आपल्याबरोबर ग्रामस्थ आहे, यावर्षी नेमकं कसं नियोजन आहे ते त्यांना विचारायचं आहे। यावरती जे काही शेतकऱ्यांवरचं संकट आहे त्यामुळे कसा असेल दसरा मेळावा? हे बघा, आपण पाहू शकता की हे राष्ट्रसंत भगवान बाबाची जन्मभूमी आहे। आपलं मान्य आहे की पूर परिस्थिती होती, पण भगवान बाबाच्या आशीर्वादाने आज बघा तुम्ही सगळीकडे पूर्ण कोरडं झालं मैदान, पार्किंग कोरडी झाली आहे। पूर्ण दसरा मेळावा मैदानचं हे जे 20 एकर परिसर आहे हा कोरडा झाला आहे, म्हणजे कुठलीही गैरसोय या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने ही स्थिती आहे। 10 वर्षापासून ही लोकनेत्या पंकजाताई ही परंपरा चालू ठेवतात जन्मभूमीमध्ये, आणि ही परंपरा आहे सालाबाद परंपरेनुसार जी आलेली ही परंपरा आहे। नियोजन आपण पाहू शकता दरवर्षी प्रमाणित नियोजन आहे, आणि आमच्या गावामध्ये 10 वर्षापूर्वी परिस्थिती पाहिली तर कोणालाही माहीत नव्हतं की राष्ट्रसंत भगवान बाबाची जन्मभूमी आहे, पण 10 वर्षामध्ये गेल्या आमच्या नेत्या पंकजाताईंनी या ठिकाणी नंदनवन केलं आहे। त्यामुळं आम्ही हा दसरा मेळावा उत्साहानेच दरवर्षी प्रमाणेच या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। साधारण पंकजाताई इथे किती वाजता येतील, कोण कोण सहभागी होतील यावर्षी? 11 वाजता येणार आहेत ताईसाहेब, आणि फक्त ताईसाहेबच येणार आहेत, बाकी जे येतात ते भक्त म्हणून येतात। मार्गदर्शन हे ताईसाहेबाचंच असणार आहे। किती क्षेत्र आहे हे सगळं? आणि 20 किती एकर. व्यवस्था बाहेरून 20 भक्त येतात त्यांची? 20 एकरमध्ये आहे। बाहेरून येणाऱ्या भक्तासाठी गावकऱ्यांनी जेवण, पाण्याच्या बॉटल वगैरे लाखो बाटल्या, लाखो पॅकेट तयार केले जेवणाची। यावर्षी दर सालपेक्षा जास्त उत्साहानं आमचं जे असणारं गाव तुटून पडलेलं आहे। जी काय असणारी पूर परिस्थिती इतकी वाईट होती की 2 दिवसापूर्वी तर सर्व पाणी म्हणजे पाणीमय झालेलं होतं, पण बाबाच्या आशीर्वादाने, बाबाच्या कृपेने आज हे सर्व 20 एकर ग्राउंड एकदम कोरडं ठण अशा प्रकारचं झालेलं आहे। पार्किंग त्याच प्रकारे आहे। गावातल्या लोकांनी सर्व जे येणारे भाविक आहेत यांना प्रसादाची थोडीशी सोयसुद्धा व्यवस्थित केलेली आहे। 2 लाख बाटल्या या ठिकाणी आज पाण्याचे येऊन पडलेल्या आहेत। त्याच प्रकारे प्रत्येक माणूस त्याच्या मनोधर्मापासून या ठिकाणी आणि बाबाची सेवा, आणि ताईचं एक आम्हाला त्यांनी या ठिकाणी बाबाची मूर्ती बसवून आमचा एक उद्धार केल्यासारखी अशी परिस्थिती आहे, म्हणून सर्व गाव त्यांच्यासाठी उत्साहाने झटत आहे। नेहमीच गर्दी असते, त्याच्यामुळे जे काही भाविक येणार आहेत त्यांच्या भाविकांसाठी खाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि बसण्यासाठी व्यवस्था कशी? कारण की पावसाचे दिवस आहेत। आपण पाण्याची व्यवस्था तर तुम्हाला सांगितलं 2 लाख बिसलरी बॉटल आहेत या ठिकाणी। लापशी, भात, पिठलं, भाकरी स्वतः प्रत्येक घरातून 20-20 भाकरी या ठिकाणी येतात। जवळपास 5 ते 10 हजार भाकरी या ठिकाणी येतात। भडंग चिवड्याची सोय या ठिकाणी पॅकेट केले 100-100 ग्रॅमचे, आणि फिल्टर पाण्याची सोय या ठिकाणी आहे। बसण्याची सोय आपण पाहू शकता, रोलिंगनी पूर्ण मैदान या ठिकाणी केले। ताईसुद्धा उन्हात असतात आणि सर्व भक्त देखील उन्हात असतात। पाऊस जरी असला तरी ताईसुद्धा पावसात असतील आणि भक्तसुद्धा पावसात असतील, असा साध्या पद्धतीने, पण आजपर्यंत नाही झाला, भूतोन भविष्यती असा दसरा मेळावा या ठिकाणी होणार आहे। नक्की भगवान बाबांची ही मूर्ती जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भगवान बाबांचं हे मूळ जन्मगाव आहे सावरगाव घाट या ठिकाणी। आता मागील 10 वर्षांपासून पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळावा होतो, आणि निश्चितच यावर्षी देखील त्यांच्या या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, ABP माझा, बीड, सावरगाव घाट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।